भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेवर गंभीर आरोप करीत 4,500 बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले मिळण्याचा खळबळजनक आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला। या संदर्भात त्यांनी तब्बल 468 पानांचे पुरावे पोलिसांना सादर केले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांसह जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। त्या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया। आज 468 पानाचे पुरावे, त्यात दोन प्रकारच्या याद्या आहेत। एक 50 असे केसेस आहे की त्यात फुल प्रूफ ज्यांनी आपल्या जन्माचं प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कागद दिलेला नाहीये, आणि दुसरे 50 अशी यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहे। आता पोलिसांनी माझं अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय, त्यांनी ते FIR मध्ये ते जोडून घेतला। बरेचपैकी मोठी चर्चा झालेली आहे। इतका कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे। कारण की कलेक्टरचा लक्षात आम्ही 1 महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारीला आहे, आणि अमरावती जिल्ह्यात 5 ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या, यांनी आदेश दिले। हे सगळे आदेश बेकायदेशीर आहेत। अमरावती शहरात 4,500हून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत, ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा आज मी मागणी केली, आणि माझा तक्रार मध्ये दिल्या आहेत। पोलिसांनी मान्य केलं आहे। मालेगाव मध्ये पण असंच झालंय, आणि मालेगाव मध्ये म्हणून जे 2,978 जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द करण्यात आले। मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे 4,500 जन्म प्रमाणपत्र सगळे रद्द होणार, पुन्हा सुनावणी होणार। सर, अमरावती शहरामध्ये जे गुन्हे दाखल झाले, आपण सुरुवातीपासून सांगताय बांगलादेशी रोहिंग्या आहे, पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केला, त्यांचे खोटे कागदपत्र, पण आहे कोण मग हे लोक, यांच्यावर काय कारवाई होत नाही? ते तुम्हाला नाही, मला थोडं पण पेशन्स म्हणतो ना, ते ठेवावं लागतं। जसं मी तुम्हाला सांगितलं, आज मी 100 नावं दिली की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाहीये। जर मी इथे जन्मलो, किरीट सोमय्यानी असा अर्ज केला, आणि नायब तहसीलदारनी बेकायदेशीररित्या जर मला इथं जन्माचं प्रमाणपत्र दिलं, माझ्याकडे काहीच कागद नाही आहे, तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार, जर इथे जन्माला प्रूफ दाखव, आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे? टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत। आधी लोकल पोलीस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार। ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही, त्या केसेस मग ATS कडे जाणार। सर, 468 पानांचे आपण पुरावे सादर केले, त्यापैकी ते पुरावे म्हणता येईल की केसशी संबंधित कागदपत्र काय म्हणतात, किती लोकांचे पुरावे आहेत? आता कसं असतं की आम्ही सॅम्पल, म्हणजे उदाहरण 5,000 अर्ज तर मलाही चेक करता येत नाही, तर मी 150-200 अर्ज चेक केले, आणि त्यातनं 100 संशयित, कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी ते पोलीस संशयित लिहितात, त्यांचा तपासात FIR दाखल झाला, आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं। याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुराव्यात त्यांना तथ्य सापडलं। आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारनी बेकायदेशीररित्या आदेश दिलेत, मालेगावनी रद्द केले। आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू, म्हणजे याचा अर्थ तर या फ्रॉड मध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते, हाच त्याचा अर्थ होतो। किरीट सोमय्याच्या दबावाखाली येऊन प्रशासन गुन्हे दाखल करतात असा विरोधकांचा आरोप आहे। या विरोधात कोर्टात जाऊ शकतो। आपल्याला माहित असेल, मालेगाव मध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले। काल तर तहसीलदार कचेरीतल्या 2 कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली, काल बेल नाकारण्यात आला। तिथे तर वकील जेलमध्ये, एजंट जेलमध्ये, अर्जदार जेलमध्ये,
नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये. म्हणून जे विरोधक आहे ना, मला त्यांना तुम्ही तर ते बांगलादेशी नाही, रोहिंग्या आहेत, रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे, तर त्यांच्याकडे पुरावेच नाही, मग ते भारतातले तर नाहीत ना. मग अशा लोकांचं संरक्षण करणार वोट बँकसाठी, वोट जिहादसाठी. मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो. महाराष्ट्रात 29 ठिकाणी FIR झाल्या आहेत, 29 ठिकाणी. तर काही दम नसता तर झाला नसता. तुमचे महायुती सरकारमध्ये जे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे त्यांचे महाराष्ट्र प्रदेश सचिवांनी अमरावतीमध्ये अमरावतीचीच आहे ते, त्यांनी तक्रार केली की छोटे छोटे चुका घेऊन किरीट सोमय्या हे विनाकारण समाजाला बदनाम करताय, आम्ही हायकोर्टात जाऊ. बाबा आपल्याकडे घटनेने न्याय प्रणाली, न्याय व्यवस्था तयार केली आहे. ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात, त्यांना अधिकार आहे. जर पोलिसांनी कारवाई करताना कुठल्या तरी एखाद्या प्रकरणात त्रुटी राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालय, पण आपल्याला दिसतंय ना, मी तर तुमच्या समोर उदाहरण, कारण की मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं, 34 लोक आतमध्ये आहेत, 29 FIR झालेले आहेत. आणि जर कुठलं कागद थोडं राहिलं असेल तर त्या महाशयानी येऊन पोलिसांनी तहसीलदारांना द्यावे. येत का नाही आहे? कागद देण्यासाठी येत का नाही पुढे? अरे फक्त कागद नाही, बोगस कागद दिले गेले, फर्जी डॉक्युमेंट, बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात आलंय. इथे अमरावतीच्या एका तालुक्यात अंजनगाव तुर्जीमध्ये 120 लोकांना थर्ड पार्टी ज्याचं प्रमाणपत्र दिलंय तो व्यक्ती सुनावणीत पण आला नाही, असं अंजनगाव तुर्जीमध्ये करण्यात आलंय. भारताच्या संरक्षेचे मी कोणालाही खेळ करू देणार नाही. अमरावतीत अवैध रोहिंग्या नागरिकांना मिळालेल्या बनावट जन्म दाखल्यांचा मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. किरीट सोमय्या यांनी सादर केलेले 468 पानाचे पुरावे आणि जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यावर होणाऱ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत. अमरावती जिल्ह्यात 5 ठिकाणी नायब तहसीलदाराकडून झालेल्या सुनावणीचे आदेश बेकायदेशीर असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहेत. 4,500 बोगस जन्म दाखले तात्काळ रद्द करा आणि दोषीवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणे गरजेचे ठरणार आहे.